निशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. आणि घर सोडून बाहेर चाललीस का असं कोणी विचारलं रे? अगं ती काय मी मस्करी करत होतो. कंपनीत नाही का नोकराला सांगत राजीनामा दे नाहीतर आम्ही तुला काढतो, मग तो बिचारा राजीनामा देतो आणि कंपनी सोडून निघून जातो. तसं झालंय तुमचं. तुमच्या बापानं तुमच्यासाठी अशी परिस्थिती निर्माण केली आहे की तुम्हाला घर सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. मीही प्रयत्न केला तर प्रकरण माझ्या संघाशी आलं. दादा तुला काय बोलला? तेजू तुला दादा काय बोलला? यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. मी काय त्याला अवतण द्यायला गेलो नव्हतो. जागीरदाराच्या घराचे वासे फिरलेले आहेत. त्या गजाला हार्ट अटॅक येतो का नाही बघ. काय रे, गाडी कितीची आहे? तू फोन केला होतास का? जयू, मी तुला विचारते, गाडी कितीची आहे? म्हणजे तसं सकाळी मला फोन केला नव्हता. का? विसरलो. असा कसा विसरलास तू? काय अपेक्षित आहे तुला? उलट तपासणी घेतेस माझी? तुझं ना डोकं ताळ्यावर नाहीये म्हणून अशी आचरडासारखी उत्तरं देतोयस. तुझा नेमका प्रॉब्लेम काय रे? याआधी मी आउटडोअरला जात होते ना, त्यावेळेला रेल्वेचे एसटीचे टाइम टेबल्स तू मला आणून देत होतास. मित्रांचे पत्ते आणि फोन नंबर दिलेस, आठवतंय ना? तेव्हा तू जागीरदार होतीस, माझी प्रेयसी होतीस. अरे पण मग आता काय प्रॉब्लेम आहे? बायको आहे. पण बायको असली म्हणून काय झालं? अगं फोन केला नाही याचा अर्थ मी तुला एक प्रकारे मदतच करतोय. तू जाऊ नयेस असं मला वाटतंय आणि हे तुला मी वेगवेगळ्या प्रकारे समजावून झालंय. असं विचित्र याआधी कधी वागला नव्हतास तू. म्हणजे माझ्यावर कोणी हल्ला करणार आहे का? तसं काही तुला इन्फॉर्मेशन मिळाली आहे का की आदित्य दादा तुला काही धमक्या देतोय? तसं असेल तर पोलिसांकडे जाऊन एनसी करून ठेव. माझा भाऊ असला म्हणून काय झालं? हे बाई, त्या बंदुकीच्या गोळ्यांच्या फेरी बंद कर ना. मला कोणीही धमकी दिलेली नाहीये आणि समजा कोणी दिलीच तर बायकोच्या पत्रामागे लपून मी निश्चितच राहणार नाही. ओके? आणि मी नाही म्हणतोय की मी फोन केला नाही ह्याचे वेगवेगळे अर्थ एक पत्रकार म्हणून तू नक्कीच नको काढूस. मला तुझी काळजी वाटते एवढा सिंपल अर्थ आहे बस. बरं ठीक आहे, तुला माझी काळजी वाटतेय ना? बरोबर आहे. माझा नवरा म्हणून तुला माझी काळजी वाटायलाच हवी. मग एक काम कर, मी आता घरात बसते आणि बाहेरून दाराला कुलूप लाव आणि घरातून निघून जा. आणि जर तुला अजून माझी जास्तच काळजी वाटत असेल ना तर एक बंदूक आणून दे मला माझ्या संरक्षणासाठी. चुकलं माझं. यापुढे तुझी काळजी आयुष्यात कधीही करणार नाही. तू एक काम कर, अशीच उठ आणि आत्ताच्या आता तिकडे एसटी स्टँडवर जा आणि रात्रभर तिकडे बस नसेल ना तर तिथेच बसून राहा. हे परमेश्वरा, अशी चूक करण्याची सद्बुद्धी तू मला कधीही देऊ नकोस. कारण माझी बायको खूप डेअरिंगबाज आहे, सॉलिड आहे. अंडरवर्ल्ड मधले सगळे भाई तिला खूप घाबरतात. मीच मूर्ख आहे ना तुझी काळजी करतोय ते. अरे पण तू एवढा त्रागा का करून घेतोयस? हे बघ, आपलं जे काही बोलणं झालंय ना ते सगळं तू विसरून जा. मी तुझ्या प्रत्येक सजेशनचा विचार करते. मी 2 दिवस बाहेर जाऊन आले ना की आपण काय ते बोलूया या विषयावर. बरं, झोप आता. गुड नाईट. काय? नाही नाही नाही, अहो तुम्ही शिंदेना तिथं थांबायला सांगा.
मी सुद्धा गेलो नाही 4 दिवस तिकडे. हा नाही घरी बिरी काय नाही म्हणून थांबा तिथंच. त्या माणसावर नजर ठेवा व्यवस्थित. हा 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 ठीक आहे, मी नंतर फोन करतो. काय जाधव? सर, हा अरुंधतीवर झालेल्या गोळीबाराचा रिपोर्ट. ती गोळी गजानन रावांच्या पिस्तूल मधून झाडलेली नसणार, होय ना? सर, हे तुम्हाला कसं कळलं? जाधव, गजानन रावांसारख्या प्रतिष्ठित बापाने आपल्या स्वतःच्या मुलीवर गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे सनसनाटी न्यूज पेपरमध्ये प्रसिद्ध व्हावी अशी गजानन रावांची इच्छा नक्कीच नसणार, होय ना? मी समजलं नाही. जाधव, तुम्हाला हे समजलं असतं तर ही केस सॉल्व्ह करायला तुमच्याकडे आली असती ना. हे कोण करतंय, हे कोण घडवतंय, हे मला स्पष्टपणे कळत नाही. गजानन रावांना मात्र हे स्पष्टपणे समजत असणार. काय सध्या त्यांच्याच आदेशाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत ना. म्हणजे सर, गजानन रावांसारख्या प्रतिष्ठित माणसाचे आदेश पाळायला खूप माणसं तयार आहेत. जसे चांगले लोक आहेत तसे शार्प शूटर आणि मर्डरर सुद्धा आहेत. म्हणजे गजानन रावांनी अरुंधतीवर गोळीबार केला हे खरंय? मला तसं नाही म्हणायचं. गजानन रावांनी गोळीबार नाही केला, पण त्यांच्या शतरंज मधल्या एखाद्या प्याद्यानं हा गोळीबार केला असणार. पण हे सिद्ध करायला आपल्याकडे दुसरा पुरावा नाही. मिळेल, तोही मिळेल. मला जरा तपासाचा मार्ग बदलावा लागेल. काय सर? काय नाही, तुम्ही तोपर्यंत त्यांच्या घरातल्या माणसांवर लक्ष राहा. या घरामधील दुसरं कोणी सामील आहे असं वाटतं का तुम्हाला? जागीरदार घराण्यातल्या लोकांनी माझ्या डोक्याचा पार गोविंदा करून टाकला. अस्मिता अस्मिता अरे काय चाललंय काय तुझं? कपडे कशाला काढतोयस? हे बघ, सकाळी उठायचं आणि निघून जायचं इकडनं. मला जर आधी माहिती असतं ना तर मी घर सोडलंच नसतं. हे वाक्य मी 1000 वेळा ऐकून झालंय. आपण घर सोडलाय ही वस्तुस्थिती आहे वनिता. तरी पण मला इथे राहायचं नाहीये. आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया. हे बघ, हवं तर रस्त्यावर. 1 मिनिट, नसते फिल्मी डायलॉग्स मारू नकोस. तो संग्राम थोरात काय चीज आहे ना हे तुला आणि मला व्यवस्थित माहिती आहे. हं? जहागीरदारांच्या कुटुंबातल्या कुणाशीही तो कधीच चांगला वागू शकत नाही. आणि जहागीरदारांचा थोरला मुलगा म्हणून सगळ्यात वाईट अनुभव मीच घेतलाय. तरी तू त्याचे पाय धरतोयस. पाय ओढण्यासाठी धरतोय असं समज हवं तर. तुला काय वाटतं, तो ओढून देणार तुला पाय? माझ्या आयुष्यात जे काय वाईट अनुभव मला यायचे होते ना वनिता, ते येऊन गेले. आता आपल्या आयुष्यात फक्त चांगलं घडणार आहे. आणि ते चांगलं घडण्यासाठी जहागीरदारांच्या घराचा उंबरठा ओलांडणं गरजेचं होतं. तो मी ओलांडलेला आहे. तुला अपेक्षित असणारं यश तुला इथे मिळणार नाहीये. चांगल्यांच्या संगतीत राहून आपल्याला काय वेगळं मिळालं उपेक्षे व्यतिरिक्त? स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घर सोडलं ना आपण, तर मग नमनालाच हा अपशकून कशासाठी? तुला आठवतंय वनिता, लहानपणी खेळ खेळताना आपण म्हणायचो पहिला मान देवाचा. आता मी म्हणणार आहे पहिला मान भूताचा. पण हा संग्राम शेठ साधं सुद्धा भूत नाहीये, वेताळ येतो. एकदा मानगुटीवर बसला ना की उतरायचा नाही तो. म्हणून आत्ताच सावध करते मी तुला. संधी आहे तर निघून जाऊया, नंतर कदाचित खूप उशीर झालेला असेल. मला कल्पना आहे वनिता,
या संग्रामला जगातली सगळी दूषणं जरी दिली ना तरी ती कमीच असते. पण तरीही मी डोळे उघडे ठेवून हा जुगार खेळलोय. आणि हा जुगार जरी माझ्या अंगावरती उलटला ना तरी त्याचे परिणाम भोगायची माझी तयारी आहे. मला फक्त तुझी साथ हवी आहे वनिता, बस. इन्स्पेक्टर साहेब, जहागीरदार साहेबांनी सांगितलं तसं तुम्ही आमच्या बंगल्याचा पोलीस चौकी म्हणून का उपयोग करत नाही हो? म्हणजे काय आहे, तुमचे यायचे जायचे कष्ट वाचतील, तुमचा वेळही वाचेल, नाही का? काय उतार वयात आडनिड्या वेळी आडनिडे प्रश्न विचारणं मलाही नाही आवडत. अरे वा, कळलं वाटतं तुम्हाला. नशीब आहे. नाहीतर काय आहे, तुम्ही आम्हाला पोलीस चौकीवर बोलवलं असतं तर तो तुमचा अधिकारच आहे. आणि तुम्ही बोलवल्यावर आम्ही तिथे येणं हे आमचं कर्तव्य आहे. काय तबे, जहागीरदार साहेबांच्या रिव्हॉल्व्हरचा रिपोर्ट काय आला? नाही, अरुंधतीवरती ज्या रिव्हॉल्वर मधून गोळी झाडण्यात आली ती जहागीरदार साहेबांच्या रिव्हॉल्वर मधून नाही हे कन्फर्म झालंय. कन्फर्म झालंय ना? मग तुम्ही इथे काय करताय? माई, ज्या माणसानं गोळी झाडली त्याला शोधायला नको का? शोधा ना, शोधा. इथे काय करताय तुम्ही? या माणसाला ओळखता तुम्ही? कोण आहे? बघा तरी, हातात घेऊन तर बघा. नाही ओळखत. नाही ओळखत? बहुतेक या माणसानं गोळी झाडली असावी असा आमचा संशय. अरे, हा माणूस कशाला गोळी झाडेल? तो काय आरूचा शत्रू आहे? हा, आता तुम्ही ओळखतच नाही म्हटल्यानंतर मी काय बोलणार, नाही का? पण बघा, प्रयत्न करून बघा, मला खात्री आहे हळूहळू तुम्हाला आपोआप आठवेल हा माणूस कोण आहे ते. अच्छा, मला हळूहळू आठवेल का हा माणूस कोण आहे ते? ठीक आहे, आठवला की मी सांगेन तुम्हाला. अगदी चौकीत येऊन सुद्धा सांगेन. नमस्कार. जायचं होय? बर, आणि हा
थँक्स फॉर कोऑपरेशन. हा बोल. नमस्कार अण्णा. माझा फोन आल्याचं पाहून आश्चर्य नाही ना वाटलं? नाही आश्चर्य नाही, धक्का बसला. म्हणजे जहागीरदारांचा पोरगा संग्रामच्या फार्म हाऊसवर बघून जरा धक्का बसणारच ना. काय रे, म्हणजे संग्राम काय लायकीचा माणूस आहे याचा अनुभव असून सुद्धा मला खड्ड्यात उडी मारायची हौस नव्हती अण्णा. माझ्यावर वेळच अशी आणली की. अरे पण वेळ आणली कुणी? हा अण्णा रागावू नका, मला तुमचा अपमान नाही करायचा, पण संग्रामकडे चाकरी करण्याची वेळ तुमच्यावर कोणी आणली? तुझ्या देवट्या भावाने आयुष्यभर जोपासलेली स्वदेशीची तत्व तो माझ्या डोळ्यासमोर पायदळी तुडायला लागल्यावर मी काय डोळ्यात पट्टी मारून बसायचं? झापला त्याला, कडाक्याचं भांडण झालं. मग छोट्या मालकांना राग आला. त्यांनी सांगितलं की इथं पाऊल ठेवू नका, आला तर धक्के मारून हकलून दे. बाबांनी आदित्यच्या कानफटात नाही मारली? त्याचंच तर दुःख आहे ना. आदित्य मला बोलला, त्यांनी माझा अपमान केला, याचं नाही वाईट वाटलं मला. पण माझा मित्र, त्यांनी माझा फोन घेऊ नये, माझ्याशी बोलू नये. आता खरं काय खोटं काय ते काळच ठरवेल. नाही अण्णा, बाबा आणि आदित्यनी तुमच्यावर अन्याय केलाय हे वादातीत आहे. त्यांचं चुकलंच आहे. पण अण्णा, तुम्ही कशी काय वाट चुकला? नाही म्हणजे तुमची पावलं कशी काय संग्राम शेठच्या घराकडे वळली? वळली नाही, सैतान स्वतः रेड कार्पेट घेऊन आला होता. म्हणाला तुमच्या सगळ्या अटी मांडणे, फक्त इथं उठायचं आणि माझ्या फार्म हाऊसवर यायचं. मग काय? अशा काय अटी घातल्यात तुम्ही अण्णा? नाही म्हणजे मला सांगितलं तर संग्रामशी बोलताना मलाही उपयोगी येतील. नाही अशा काय विषयच नाही. कारण आयुष्यभर अंगवळणी पडलेल्या सवयी अशा चुटकीसरशी कशा जातील? पण संग्राम भारी उचापत्या माणूस. एक गोष्ट थर्ड नाही, सगळ्या गोष्टी कागदावर, प्रत्यक्षात काय नाही. सगळा रोकडा व्यवहार, मोठमोठ्या ओळखी, चालते सगळं. मी त्याला सांगितलं तुझ्या वंगाळ गोष्टीत मी तुला साथ देणार नाही, पण तुझ्या आडही येणार नाही. जसा तुला तुझ्या श्रीमंती समाज आहे, त्याहून जास्त मला माझ्या गरिबी समाज आहे. अण्णा हे सगळं बोलायला सोपं असतं, अंगवळणी पडणं जरा जडच जातं नाही? काय आहे, आमच्या बाबांनी तुम्हाला श्रीमंती सवयी लावल्या आहेत, त्या तुमच्या अंगात मुरल्या आहेत सुद्धा. त्या कशा काय जायच्या? शेतकऱ्यांचा कळवळा, गरिबीचा माज, स्वदेशीचा वसा या सगळ्या गोष्टी अण्णा शेतकऱ्यांसमोर सभेत बोलण्याच्या आहेत. हो, जरा तोंड सांभाळून बोलायचं. आता तूही इथला एक आश्रित आहेस. होय अण्णा, आणि त्याची मला पुरेपूर जाणीव आहे. पण अण्णा तुम्ही सुद्धा संग्राम शेठच खाऊन वरती त्याला शिव्या देताय. मला आश्चर्य वाटतं अण्णा, हा संग्राम शेठ तुमच्या सगळ्या शिव्या अशा ऐकून कशा घेतो? मी सांगतो ना त्याचं कारण. तुम्ही संग्राम शेठच्या पदरी असल्यामुळे संग्राम शेठची मार्केटमधली पत वाढते. पण तुमचं काय हो, तुम्ही पोटासाठी उतार वयामध्ये संग्राम शेठकडे चाकरीच करताय ना? राग आवरा अण्णा, आश्रित आहात ना, मग आश्रितासारखेच राहा. तू मला हिणवतोस? तू अरे शेवटी तू पण त्याचेच पाय चाटायला आलास ना. तू मला काय शिकवतोस? आता तुझा सगळा पैशाचा माज रस्त्यावर येईल जेव्हा तू संग्रामकडे काम करशील. एक मिनिट अण्णा, मग आश्रितासारखेच राहा. तू मला हिणवतोस? त्यांनीच पसरवलंय सगळीकडे की माझ्या नवऱ्याने मलाच मारायचा प्रयत्न केला म्हणून. तेजू, आई शपथ सांगते, बाबा खोटारडे. माझं आणि तेजूचं फक्त एकच मिशन आहे. हा जो कोण मुलगा आहे
त्याची आणि अरुची भेट घडवायची. वनिता, अर्धी लढाई आहे म्हणजे. उरलेली अर्धी जिंकायची असेल तर आपल्याला खूप सावधगिरीने कामगिरी करायला लागणार आहे. माझा तुझ्या पूर्ण विश्वास आहे आणि मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.